आज आपण शिकणार आहोत स्क्वेअर काढण्याची शॉर्टकट ट्रिक्स, म्हणजे वर्ग काढण्याची शॉर्टकट पद्धत. वर्ग कसा काढण्यासाठी आपण काय करतो, जसं की फॉर एक्झाम्पल शेवटचे दोन अंक जर 5ने संपणाऱ्या संख्येचा स्क्वेअर कसा काढायचा, त्यानंतर 100च्या जवळपास असणाऱ्या संख्येचा स्क्वेअर कसा काढायचा आणि सामान्य सूत्र काय ते आपण बघणार आहोत. आणि त्या रिगार्डिंग आपण एक बेसिक टेस्ट घेऊया. जसं फॉर एक्झाम्पल शेवटचे दोन अंक 25 येतात, पण बाकीच्या संख्येचा आणि त्याच्या पुढच्या संख्येचा गुणाकार करा. म्हणजे बघा 35चा वर्ग 35चा स्क्वेअर, याचा अर्थ काय होतो, 5चा वर्ग काय येतो हे कन्फर्म आहे. मग काय करणार आपण, हे पहिला आहे 3 गुणिले इन ब्रॅकेटमध्ये 3 + 1 = 12. बरोबर आहे. म्हणजे शेवटचे दोन अंक 25 येतात, तर बाकीच्या संख्येचा आणि त्याच्या पुढच्या संख्येचा काय करायचा, आपल्याला गुणाकार करायचा. आता बाकी 3 आहे, 3च्या पुढची संख्या किती आहे, 4 4 त्रिक बस 25. आता मी तुम्हाला सांगितलं 55 असेल. ओके, याचा कसा येतो 5 5ची पुढची संख्या 5 तर लिहायचं, 5ची पुढची संख्या किती येते गुणिले 6 किती येते 30 आणि 25, म्हणजे 55चा स्क्वेअर 30 25, 55चा स्क्वेअर 30 25. क्लिअर, समजलं. हे आता दुसरं की बघा 85चा स्क्वेअर काढायचा, 85चा स्क्वेअर 8 गुणिले 8च्या पुढची संख्या म्हणजे 8 + 1 म्हणजे किती झाली 9, 9 8 72 आणि 72 आणि 25, 25ला 25 लागणार. बरोबर आहे. हे कधी ज्या नंबरचा ज्या अंकाच्या शेवटी 5 आहे, ज्या अंकाच्या शेवटी 5 आहे, तर त्यावेळेस आपल्याला ही ट्रिक्स अप्लाय करता येते. समजलं, क्लिअर. त्यानंतर येतो दुसरा पद्धत, 100च्या जवळ असणाऱ्या संख्येचा स्क्वेअर कसा काढायचा. 100च्या जवळ असणाऱ्या संख्येचा स्क्वेअर कसा काढायचा, त्यासाठी आपण 96 काय 96 बेसिकली ना, तुम्हाला 20 पर्यंत स्क्वेअर तुम्ही पाठच करून घ्या, 20 10 पर्यंत, म्हणजे पुढे जास्त अवघड जात नाही. बरोबर आहे. 20 किंवा 30 पर्यंत जवळपास स्क्वेअर काय करून घ्यायचे, पाठ करून घ्यायचे. आता इथे विचारलं 96 म्हणजे काय, 96चा वर्ग. मग 96चा वर्ग करण्यासाठी आपण 96ला जवळ, 96च्या जवळ कोणती संख्या मोठी 100, 100च्या जवळ करूया. 100लाच का, आता 96 100पेक्षा कितीने लहान आहे 4ने, म्हणून 100ला आपण काय केलं 100 - 4 असं बोललो. काय बोललो 100 - 4. बरोबर आहे. आणि किंवा 96 - 4 92 येतं आणि 4चा वर्ग येतो 16, 4चा वर्ग येतो 16. बघा किती इझी झाली. म्हणजे बघा काय करायचं, 96 100 म्हणजे किती, 96 म्हणजे किती 100 मधून 4 कमी, मग ते 4 परत कशामधून कमी करायचे 96 मधून कमी करायचे, 92 होतात. आणि मग ह्या 4चा काय करायचा स्क्वेअर करायचा आणि याला पुढे नेऊन करायचं. हे झालं, ही झाली ट्रिक्स. समजलं, क्लिअर. आता याच्यामध्ये ही 100पेक्षा मोठी आहे, 103चा वर्ग 100पेक्षा कशी आहे मोठी आहे. मग आपण काय करणार, 103ला आपण लिहिणार 100 + 3. बरोबर आहे, 100 + 3 बरोबर आहे. कितीने जास्त आहे 3ने. आता हेच 3 आपण कशामध्ये ॲड करणार 103 मध्ये. किती झालं राईट, शाबास. किती झालं 106. मग 3चा वर्ग किती 9, पण त्याला 9 न लिहायचं 09 लिहायचं. काय लिहायचं 09. मग तोच सांगायचा 106 09, 106 09. बरोबर आहे. आता बघा दोन्हीमध्ये काय फरक आहे, ही 4 कमी आहे, ही 3 जास्त आहे. म्हणून काय केलं 4 कमी म्हणलं तर 4 कमी केल्यानंतर हीच 4 नंबर 96 मधून पण कमी करायचा आणि 4चा काय करायचा वर्ग करायचा. समजलं. आणि 103 मध्ये कसं आहे माहिती आहे का, तो जास्त आहे, तेच नंबर तिकडे जास्त करायचा आणि वर्ग करायचा. आता असं असेल तर मला तुम्ही सांगा बरं की 98चा वर्ग किती. आता समजा आपण बघितले, हे ट्रिक समजली. असं असेल तर आपण काही स्क्वेअर काढूया. समजा फॉर एक्झाम्पल 98चा स्क्वेअर. बरोबर आहे. मग 98ला आपण कसं म्हणणार 98 = 100 100 - 2. बरोबर आहे. मग काय करणार आपण 98 याच्यामधून पण 2 करणार, किती येतं 96. बरोबर आहे. त्यानंतर 2चा वर्ग किती आहे 4, त्याला आपण कसं म्हणणार 04 9604.
याचा झाला स्क्वेअर, ला स्क्वेअर. समजलं. आता मी तुम्हाला सांगितलं 107चा स्क्वेअर काढा. 107चा स्क्वेअर काढा. 107चा वर्ग काढण्यासाठी आपण काय करणार, 107ला आपण कसं करणार, 100 प्लस 7 काय होत आहे, प्लस होत आहे. हे प्लस 107 मध्ये टाकायचे. किती होतात, 114. मग 7चा काय करायचा वर्ग, 49. मग 1 1 4 49. हे झाला तुमचा त्या 107चा वर्ग. झाला 107चा वर्ग. क्लिअर. तर आपण अशा प्रकारच्या सोप्या सोप्या ट्रिक्सचा वापर करून असे आपण दिलेल्या नंबरचे काय काढू शकतो, वर्ग काढू शकतो. ओके.